दिल्लीत भाजपची बैठक, राज्यात महायुतीमध्ये सुरू असलेल्या बैठका, आगामी निवडणुकीची तयारी या सर्व विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजप खासदार अनिल बोंडे। जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला। अनिलजी, एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे। दिल्लीमध्ये आज अत्यंत महत्त्वाची अशी बैठक सुरू आहे। काही संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत असं कळतंय, काय म्हणाल? सरिताजी नमस्कार, खूप दिवसानंतर भेटतोय आणि दिल्लीमध्ये निश्चितच आज सर्व नेत्यांना बोलावलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये निरंतर बदलही होत असतात, संघटनात्मक चर्चाही केल्या जाते, आत्मविश्लेषण केलं जातं आणि त्यामधून चांगलं मंथनामधून जे निघेल त्यावर अंमलबजावणी केली जाते। आणि आता आपण पाहिलं काही दिवसाच्या अगोदरच ज्यांनी मध्य प्रदेशमध्ये संपूर्णतः विजय प्राप्त करून दिला असे भूपेंद्रजी यादव, ते मध्य प्रदेशचे प्रभारी होते, केंद्रीय मंत्री, त्याचप्रमाणे सहप्रभारी तिथे पण अश्विनीजी वैष्णव होते, ते आता महाराष्ट्रामध्ये प्रभारी आणि सहप्रभारी दिलेले आहे। त्यासोबतच काही दिवसाच्या अगोदर मुंबईला सर्व जिल्हाध्यक्षांची किंवा प्रदेश कार्यकारिणी सदस्याची बैठक घेण्यात आली। त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले त्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आला आणि त्यासोबतच तेव्हाच ठरवण्यात आलं की प्रत्येक लोकसभेमध्ये ती जिंकलेली असो किंवा हारलेली असो, पण तिथे काय झालं आणि त्यामध्ये अनेक बिंदू देण्यात आले की त्या बिंदूच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांपर्यंत गेलं पाहिजे। आपलं जर कुठे लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आपण कमी पडलो का, आपल्यामधला समन्वय कमी होता का, या सगळ्या गोष्टीचं पुन्हा एक वेळा विश्लेषण केलं पाहिजे। आणि विश्लेषण केल्यानंतर निश्चितच आपण महाराष्ट्रामध्ये विनम्रपणे निकाल स्वीकारलेला आहे आणि त्यामध्ये आपल्यामध्ये बदल करून आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आणि लोकांपर्यंत जे शासन करतायत ते पोहोचून हा विजय पदरात पाडून घ्यायचा आहे। आणि जास्त दिवस नाही, 3-4 महिनेच आहे। पण दुसरा परिणाम काय झाला की आताच तुम्ही पाहिलं असेल की काँग्रेस मधल्या लोकांना तर आता वाटायला लागलं की सगळं आभाळाला आपले हात टेकले। म्हणजे आज अकोल्यामध्ये नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी स्वतःचे पाय धुवून घेतले कार्यकर्त्यांकडून। म्हणजे किती त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती घुसली की सरंजामशाहीचं म्हणजे त्यांचं एक प्रकरणच आहे की ते वरच्या नेत्याची चमचेगिरी करतात आणि कार्यकर्त्याला खालच्या नेत्याची चमचेगिरी करायला लावतात। आणि अशी जी आहे थोडंसं यश जरी मिळालं तरी लोक आपले गुलाम आहे अशी समजण्याची प्रवृत्ती काँग्रेसनं आपले दात दाखवायला सुरुवात केली। आणि एवढंच नाही तर या काही ठिकाणी जो पराभव झाला, आता अमरावतीला आम्ही पाहिलं 20,000 पराभव झाला, परंतु अमरावतीमध्ये जो जल्लोष झाला त्या जल्लोषामध्ये अतिशय बिभत्स प्रकारे नारेबाजी करण्यात आली, बिभत्स प्रकारे हावभाव करण्यात आले। तर लोकांना कळून आलं की थोडासा जरी म्हणजे या काँग्रेसला एखादा विजय दिला तर किती ते डोक्यावर बसतात। आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं आहे की पूर्ण संघटनात्मक बांधणी जी मजबूत आहे त्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत पुन्हा पोहोचायचं। ही जी संघटनात्मक बांधणी बद्दल आपण बोलत आहात, ती बांधणी कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी करावी असं आपल्याला वाटतं का? कारण त्यांनी तरी असंच काहीतरी एक ऑफर केली आहे की उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन संघटनेत त्यांना काम करायचंय। देवेंद्रजींनी अतिशय प्रामाणिकपणे ते सांगितलं, परंतु आम्ही सगळ्यांनी सांगितलं की राज्य सरकारमध्ये देवेंद्रजी गृहमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून असलेच पाहिजे आणि त्यासोबतच पक्षासाठी सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांना सांगितलं की पक्षासाठी कार्यकर्त्यांसाठी जिथे जिथे तुमचा प्रवास असेल त्या ठिकाणी थोडा वेळ कार्यकर्त्यांसाठी, कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी निश्चित द्यावा आणि त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते संपूर्णतः संघटनेला मिळतच असतं आणि ते या 4 महिन्यात थोडा जास्त वेळ त्यामध्ये ते संघटनेला निश्चितपणे देतील आणि त्या मार्गदर्शनावर
प्रत्येक ठिकाणी समन्वय ठेवून महायुती जिंकेल हे आता पाहायचं आहे। आणि खरं तर त्यासाठी महायुती म्हणून फटका बसला असं सुनील तटकरे आज बोलले आहेत। आपल्याला असं वाटतं का की अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी ही शिवसेना आणि भाजपा बरोबर आली म्हणून कुठेतरी जास्त अडचण झाली? पराभवाला अनेक कारणं असतात, परंतु आणि त्यामध्ये प्रत्येक जण निष्कर्ष काढेल की महायुती याच्यामुळे झाला परिणाम की त्यामुळे झाला, परंतु एक मात्र गोष्ट आहे की जो समन्वय थोडा कमी असेल तर तो समन्वय जास्त वाढवला तर या महायुतीचे परिणाम अतिशय चांगले लाभदायक होतील। आणि त्यामुळे गरज कशाची आहे की तिन्ही महायुतीच्या घटक पक्षामध्ये अधिक समन्वय वाढवण्याची गरज आहे। आणि बरेच वेळा अनेक दिवसपर्यंत दूर असल्यानंतर वरचे नेते जरी एकत्र झाले तरी खाली समन्वय होतो असं नाही। आणि तेवढा वेळ आता या निकालानंतर निश्चितपणे हा समन्वय वाढवण्यासाठी हा निश्चितपणे खर्च केला जाईल। आणि मला असं वाटतं की वरच्या नेत्यांचा अतिशय सुंदर समन्वय आहे आणि सरकारमध्ये सुद्धा चांगला समन्वय आहे आणि तोच समन्वय खाली पर्क्युलेट झाला, पूर्णपणे यशस्वी झाला आणि तो आम्ही करू आणि त्या माध्यमातून महायुतीला संयुक्तपणे चांगले यश मिळेल। कालच रात्री जसं आपण म्हणता तसं तिन्ही नेते मंडळी मग एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा हे वर्षा बंगल्यावर कालच भेटले आणि त्यांच्यातला एक चांगला समन्वय, एक चांगला समझोता दिसत आला आहे। मात्र जिल्ह्याच्या स्तरावर, तालुक्याच्या स्तरावर तो सगळ्यांमध्ये अशा पद्धतीचा समन्वय असावा आणि अमरावती हा आपल्यासाठी एक मोठा पराभव होता। हे टाळण्यासाठी जिल्हा स्तरावर काय पावलं उचलल्या जातात आहेत? नाही, आता जिल्हा स्तरावर प्रथमतः आम्ही 48 लोकसभा मतदारसंघामध्ये जातो आहोत। आम्ही कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेतोय आणि कुठे उणीवा आमच्या राहिल्या ते सुद्धा आम्ही शोधतोय आणि त्यानंतर संयुक्तपणे राज्य पातळीवर त्याचा निश्चितपणे अभ्यास केला जाईल आणि ते थोड्या कमी दिवसातच कधीपर्यंत संपायचंय? कधीपर्यंत हे संपायचंय? साधारणतः 3, 4, 5 तारखेपर्यंत साधारणतः हे संपूर्णतः पूर्ण होईल। आता 23 तारखेपर्यंत आमच्या 48 लोकसभेमध्ये सर्व निरीक्षक जाणार आहेत आणि ते निरीक्षक गेल्यानंतर तिथे मोदीजीच्या अभिनंदनाचा प्रस्ताव, कारण की खरं जर पाहिलं तर तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री नक्कीच बोंडेजी आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे आणि नक्कीच भाजपासाठी हे यश सुद्धा महत्त्वाचं आहे की परत एकदा मोदीजी पंतप्रधान झाले। वेळेच्या अभावामुळे मला आपल्याला थांबवावं लागतंय। मी आपले धन्यवाद करते, आपण आलात। परत भेटूयात आपण 0 आवरमध्ये। परत एकदा धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।